नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा. प्रकरण 10. बिंबानं विठोबाला मसलतीत घेतलं. तिचा बेत त्याला योग्यच वाटला. जे सिनेमावाले पूर्वी काकांच्याकडे आले होते त्यांच्याकडे विठोबा गेला. मध्यंतरीच्या 2-2.5 वर्षात सिनेमाच्या व्यवसायात क्रांती झाली होती. चित्रपटातील गाणी प्लेबॅकनं घेण्याची पद्धत रूढ झाली होती. सिनेमावाले विठोबाला म्हणाले, त्यावेळेस बुवांच्या मुलीला आम्ही घेणार होतो ते 2 दृष्टीने. ती देखणी आहे म्हणून आणि तिचं गाणं त्यावेळेस आम्हाला आवडलं होतं म्हणून. त्यावेळेस असं का म्हणतो तुमच्या लक्षात आलं ना? विठोबा म्हणाला, नाही आलं. अजूनही बिंबाचा आवाज चांगला आहे. छान गाते. छान गात असेल, परंतु गाण्याच्या दृष्टीनं आम्ही तिला आता पसंत करू शकत नाही. अलीकडचे चित्रपट तुम्ही पाहिले असतील. आता शास्त्रोक्त गाणं चित्रपटातून कायमचं गेलं, त्याचा काही उपयोग नाही. लोकांना आता पंजाबी ढंगाची गाणी हवेत. तसली गाणी म्हणणाऱ्या एकाहून एक सरस बायकाही मिळू लागल्या आहेत. विठोबाच्या चर्येवर निराशा पसरली. मात्र गाण्यासाठी जरी नाही तरी रूपासाठी बुवांची मुलगी मिळेल तर आम्हाला हवीच आहे. इतक्या देखण्यात तरुण कुलीन मुली सहसा मिळत नाहीत. आम्ही एक नवा सामाजिक चित्रपट काढणार आहे. त्यासाठी हिरोईनच्या शोधात आहोतच. बुवांची मुलगी आता मोठी झाली असेल नाही काय? विठोबा आनंदून म्हणाला, हो तर आता ती 19 वर्षांची आहे. अधिकच चांगली दिसते. हो ना? मग फारच छान. आम्ही तिचे फोटो घेऊ, तिच्या आवाजाची टेस्ट घेऊ. सारं पसंत ठरलं तर लगेच आमच्या येत्या चित्रपटासाठी करार करून टाकू. केव्हा घेणार फोटो? उद्याच घेऊन येणार त्यांना स्टुडिओत. शुभस्य शीघ्रम. सिनेमावाले हसले. विठोबा हसला. त्यानं ताबडतोब बिंबाच्या घरी जाऊन तिला ही बातमी सांगितली. बिंबाचा आनंद तिच्या पोटात मावेना. अंतरावर पडल्या पडल्या रात्रभर ती आपल्या मनाशी भविष्यकालाची चित्र रंगवित होती. असं होईल, तसं होईल, हे करू, ते करू, अशा प्रकारे तिनं आपले मनोरथ भरधाव सोडले होते. तिला वाटलं गरिबीतून मुक्त होण्याची संधी आता जवळ आली. कोंडवाड्यातील मुदत संपत आली. दारिद्र्यातून आणि दैन्यातून एकदा सुटका झाली की मग श्रीमंतीची वाटचाल. आपल्या कर्तृत्वानं हवी तेवढी श्रीमंती आपल्याला मिळवता येईल. आपल्या ठिकाणी कर्तृत्व भरपूर आहे याबद्दल तिची खात्री होती. अशा भडक विचाराने अखेर तिचं मन जेव्हा थकून गेलं तेव्हा तिला झोप लागली. सकाळी ती जागी झाली ती स्वप्नात दचकल्यामुळे. मोठं विचित्र स्वप्न तिला पडलं. तिचे काका तिला दिसले. कुठेतरी त्यांचं कीर्तन चाललं होतं. खूप गर्दी लुटली होती. ती स्वतः त्यांच्या पाठीमागे उभी होती. श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत कारांगोळीवर उचलला व गोकुळाचं रक्षण केलं त्या प्रसंगाचं आख्यान काकांनी लावलं होतं. सारे श्रोते तल्लीन झाले होते. काकांनी मागं वळून तिच्याकडे पाहिलं आणि पद म्हणण्याची खूण केली. बाजाची पेटी वाजू लागली. पखवाजावर ठेका वाजू लागला. तिनं तोंड उघडलं, परंतु काय चमत्कार! तिच्या कंठातून अक्षरच फुटेना. काका तिच्यासमोर येऊन उभे राहिले. हातातील चिपळ्यांचा ताल धरून म्हण म्हण असे ते खुणावू लागले. तिने सारं बळ एकवटून प्रयत्न केला, पण छे, एक शब्द फुटेना. मग ती ढसाढसा रडू लागली. ती दचकून जागी झाली. तिच्या मनात आलं, काय भयंकर स्वप्न पडलं. काही वेळ दोन्ही तळहाताने तोंड घट्ट झाकून ती स्वस्थ पडली. तिला वाटलं, ह्या स्वप्नाचा अर्थ तरी काय? काकांना जे आवडण्यासारखं नव्हतं ते मी करू नये असा इशारा देण्यासाठी तर काका स्वप्नात आले नव्हते. जो बेत तिनं मनाशी पक्का केला होता तो आता ती बदलणार नव्हती. ज्या वाटेकडे ती वळली होती तिथून पाऊल मागं घेणार नव्हती. आपल्या बापाला मनोमन प्रणाम करून तिनं प्रार्थना केली, काका, माझ्यावर रागावू नका. आज मी स्टुडिओत जाणार आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तिचे फोटो घेतले गेले. आवाजाची चाचणी झाली.
हे सारं करताना उत्तम आहे, छान आहे, ठीक आहे, असे उद्गार सिनेमा कंपनीचे मालक काढीत राहिले. ते ऐकून बिंबाच्या मनात आलं, काका माझ्यावर रागावले नाहीत, त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. आणि नंतर मालकांनी जेव्हा तिला आणि विठोबाला आपल्या खास खोलीत बोलावून घेतलं आणि सांगितलं, नव्या चित्रपटासाठी हिरोईन मिळवण्याची आमची चिंता संपवलीत तुम्ही, तेव्हा तर बिंबाच्या मनाची खात्रीच पटली की आपण जे करीत आहोत त्याला काकांचे आशीर्वाद आहेत, म्हणूनच हे सारं होत आहे. देण्या घेण्याच्या गोष्टी झाल्या. बिंबाचा पगार 300 रुपये ठरला. करारपत्र 2 दिवसात तयार झालं की त्यावर सह्या व्हावयाचं ठरलं. स्टुडिओत बिंबा गेली ती विठोबाबरोबर भाडोत्री वाहनातून, पण घरी परत आली ती कंपनीच्या मालकांच्या मोठ्या थोरल्या झोकबाज गाडीतून. तिनं विठोबाकडून पैसे आणविले, देवापुढं ठेवले, काकांच्या तसबिरी पुढं ठेवले, हार आणविला, तो काकांच्या तसबीरला घातला. तिनं आईला मिठी मारली, रागावू नकोस असं म्हटलं. ताई रडू लागल्या. त्यांचं त्यांनाच कळेना. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू नवऱ्याच्या आठवणीचे दुःखाचे होते की उल्हासानं उजळल्या लेकीचा सुंदर चेहरा बघून झाल्या आनंदाचे होते. विठोबा निघाला तेव्हा बिंबा म्हणाली, वाह, जातोस कुठे? कॉफी घेऊन चल. विठोबा म्हणाला, आता उशीर झाला. कॉफी कशाला? बिंबा म्हणाली, वाह वाह, कॉफी पाहिजेच. आणि आईला नाही सांगणार मी करायला, मी आपल्या हाताने करणार आणि आईला न तुला देणार. तितक्यात बाहेरून कोणी हाक मारली, ताई, ताई आहेत का? बर्व्यांच्या मावशी आल्या वाटतं. आले हो मावशी, असं म्हणून ताई उठल्या व बाहेर गेल्या. देवापुढच्या ताटातले 2 पेढे उचलून विठूही बाहेर गेला व मावशींना म्हणाला, हे घ्या मावशी. कशाचे पेढे ते मात्र विचारायचं नाही हं. अखो बाई, मावशी हसून म्हणाल्या, न सांगण्यासारखं काय गुपित घडलं ताईंच्या घरात? पण विठोबा, न सांगताच आम्ही ओळखलं बरं का? विठोबा हसला आणि त्यानं विचारलं, तुम्ही काय ओळखलं ते आम्ही ओळखलं बरं का मावशी, पण एवढं सांगतो की तुमचा तर्क चुकला. मावशी ताईंना म्हणाल्या, आज तुमचा विठोबा उखाण्याखेरीज बोलत नाही अगदी. विठोबानं मावशींना विचारलं, काय मावशी, काय तर्क केलात तुम्ही? कशाबद्दलचे पेढे मिळाले तुम्हाला? मावशी म्हणाल्या, अरे ते काय सांगायला हवं काय, बिंबाचं लग्न ठरलं असणार, दुसरं काय. चुकलात मावशी, साफ चुकलात. एखाद्या लहान मुलाप्रमाणे उडी मारल्यासारखे करून टाळ्या वाजून विठोबा खो खो हसू लागला. आणि त्या क्षणी स्वयंपाकघरातून बिंबाची किंकाळी ऐकू आली, अगदी हृदयभेदक किंकाळी. विठोबाचं हसणं ताबडतोब बंद झालं. म्हणजे काय? असं ओरडून तो स्वयंपाकघरात घुसला. ताई आणि बर्व्यांच्या मावशीही धावल्या. बिंबाची साडी पेटली होती, तिच्या किंकाळ्या ऐकवत नव्हत्या. विठोबानं पुढं घुसून आधी बिंबाच्या अंगावरचं वस्त्र दूर केलं. कसलाही विचार न करता तिच्या पोलक्याच्या गुंड्या तडातड तोडल्या आणि ते फाडून ओरबाडून काढलं. ताईंकडे न पाहताच तो ओरडला, ताई, बाहेरचं कांबळा आण आधी. बर्व्यांच्या मावशी वेड्यासारख्या ओरडू लागल्या, पोरगी पेटली हो, पेटली, धाव धाव धावा. आजूबाजूच्या बिराडातील माणसं धावत आली. पुढच्या खोलीत गर्दी करून उभी राहिली. काय झालं? कसं कसं झालं? राम राम राम, शिव शिव शिव, अशा खेदोद्गारांची कुजबूज आणि जिभेनं केले चुक चुक आवाज खोलीत भरून राहिले. विठोबानं बिंबाच्या भोवती घुंगडी लपेटून ज्वाळा विझविल्या होत्या, परंतु बिंबाच्या किंकाळ्या सुरूच होत्या. ती खरोखरच किती भाजली पोळी ते कळायला मार्ग नव्हता. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर आणि डॉक्टरांनी भयंकर प्रकार व्हायचा तो टाळा होता. बिंबाचं बहुतेक अंग सुरक्षित राहिलं होतं, मात्र तिचा डावा हात चांगलाच भाजून निघाला होता आणि डाव्या हातात आगीचा भपकारा शिरल्यामुळं तो तिनं गच्च मिटून घेतला होता. डोळ्याला कितीशी इजा झाली होती ते इतक्यात सांगता येण्यासारखं नव्हतं. डॉक्टरांनी ताईंना धीर दिला.
भलतं काही झालं नाही, नशीब समजा. आता ही केस माझ्या हातातील आहे. बरं व्हायला किती दिवस लागतील ते आत्ता सांगता यायचं नाही, परंतु तुम्हाला घाबरायचं मुळीच कारण नाही. एवढं आत्ता सांगतो. 2 महिन्यांनंतर बिंबा बरी झाली होती. थोडी हिंडू फिरू लागली होती. तिच्या डाव्या हातावर वन राहिले होते. मधलं बोट थोडं वाकडं झालं होतं. डाव्या डोळ्याची जखम शिवावी लागल्यामुळे पापणी किंचित दुमडल्यासारखी दिसू लागली होती आणि डावं पाऊल टाकताना ती किंचित लंगडल्याचा भास होत होता. सामान्य दृष्टीनं तिच्या रूपसौंदर्यात मोठासा दोष उत्पन्न झाला नव्हता, परंतु सिनेमात काम करण्याच्या दृष्टीनं ती आता निरुपयोगी झाली होती. जी वाट एके दिवशी अकस्मात खुली झाली होती ती आता बंद झाली होती. आपण सिनेमात काम करू, पैसे मिळवू, श्रीमंत होऊ, अशा प्रकारचे मनोरथ तिने एकदा रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या भरधाव सोडले होते. त्या मनोरंजनाचा चक्का चूर झाला होता. काकांच्या तसबिरीपुढे पेढे ठेवताना आणि हार घालताना तिला वाटलं होतं, आता आपल्या वाट्याला आनंद, सुख, श्रीमंती या वाचून दुसरं काही येणार नाही. परंतु त्या आनंदाच्या क्षणातच तिच्या मस्तकावर वज्र पडलं होतं. एका क्षणात सारी सुखस्वप्न जळून भस्म झाली होती. पुन्हा गरिबीच्या मूळ पदावर तिचं आयुष्य आलं होतं. जणू काकांचे आशीर्वाद मिळण्याऐवजी त्यांचा शाप तिला भोगावा लागला होता. खचित अशी दारुण निराशा आणि विटंबना कुणाच्या वाट्याला येत नसेल. या साऱ्या आठवणींची गर्दी असह्य वाटून पुस्तकांच्या दुकानातल्या मागील बाजूस त्या गुदामासारख्या अंधाऱ्या जागेत बसल्या त्या अभागी मुलीनं गदगदून हुंदके दिले. ही काय परिस्थिती आली माझ्या वाट्याला, असा जो आक्रोश तिच्या अंतःकरणात वारंवार उठत असे तोच पुन्हा उठला. तिचं सांत्वन करायला कोण येणार होतं? तिच्या अंगावरून हात फिरवून तिचे आसवं कोण पुसणार होतं? त्या परक्या जागेत रडण्याची देखील सोय नव्हती. काही वेळानं बिंबानं दोन्ही हातांनी झाकलेलं तोंड वर केलं, डोळे पुसले, श्वास सोडला. तिनं आजूबाजूस पाहिलं. तिच्या मनात आलं की नोकरी आपल्याला मिळाली खरी, परंतु या तुरुंगासारख्या विचित्र जागेत आपला 4 दिवस तरी निभावं लागेल की नाही कुणास ठाऊक. परंतु गरिबीशी झगडण्याची सक्ती झाली की माणूस वाटेल त्या परिस्थितीत राहावयास शिकतं. जणू माणसांच्या अंगी सहनशक्तीचे राखीव झरे असतात. बिंबा इंग्रजी पुस्तकाच्या मोठ्या दुकानात काम करू लागली. त्या गोष्टीला आता 2 महिने झाले होते. जे जे वाट्याला येईल ते सहन करायचंच अशा निश्चयानं बिंबानं त्या नोकरीत स्वतःला रुळवून घेतलं होतं. विठोबाच्या ओळखीच्या एका मित्राचं बाजाच्या पेट्या दुरुस्त करायचं एक लहानसं दुकान परळला होतं. त्या मित्राच्या 2 खोल्यांच्या बिराडात ती प्रथम एकटीच राहिली होती. लखू मिस्त्री म्हणजे हरहुन्नरी, गुणी, कष्टाळू तरुणाचा एक दुर्मिळ नमुना होता. बाजाच्या पेट्यांप्रमाणे व्हायोलिन, दिलरुबा यांसारखी तंतुवाद्यही तो दुरुस्त करीत असे. बांबूची उत्तम सुरेल अलगूज बनवीत असे. पेटीचं ट्युनिंग करण्यात तर त्याचा हातखंडा होता व हे काम इतक्या झटपट करी की पाहणाऱ्यानं थकच व्हावा. पेटीचा भाता मारून पट्टी दाबून स्वर ऐकल्याबरोबर सूर चढवायला हवा की उतरवायला हवा हे तो ओळखी आणि मग सुरांची फळी उघडून कानाशी झटझट खरवडल्यासारखं करी. फळी पुन्हा बंद करी, भाता मारी, जोडपट्ट्या दाबी. तंतोतंत जुळलेले स्वर कानी पडले की स्वतःशीच हसे. पुढच्या पट्ट्या तपासू लागे. अर्ध्या घंट्यात तो काम आटपी आणि पेटी हातावेगळी करण्यापूर्वी जेव्हा एकामागोमाग एक असे खालच्या वरच्या सप्तकातले 12 स्वर तो जोडीनं अखेरचे म्हणून तपाशी, तेव्हा आवाजदार गवयाच्या कंठातून ते निघाल्याप्रमाणे वाटत. लोक म्हणत, ट्युनिंगच्या कामात लखू मिस्त्रीचा हात धरणारा कोणी नाही. जागेतल्या मागच्या खोलीत त्याचं बिराड होतं. पुढच्या खोलीत दुकान होतं. पेट्या एकावर एक रचलेल्या, तंतुवाद्य भिंतीशी उभी केलेली, सरसाची बाटली, कात्री, चाकू, हातोडी, कानस, ड्रायव्हर इत्यादी हत्यारं, मेन कापडाच्या घड्या आणि स्वरांच्या काळ्या पांढऱ्या 1.5 बोट लांबीच्या सुट्ट्या पट्ट्या इतस्ततः मळकट सतरंजीवर किंवा उघड्या जमिनीवर पडलेल्या. असा त्याच्या त्या दुकानाचा थाट असे. त्या अडगळीतच लखूचं काम अहोरात्र चाललेलं असे.
कधी लहर आली की आपला चित्रकलेचा शौक पुरवायसाठी लखू त्या पसाऱ्यातच चित्राचा बोर्ड आणि रंग साहित्य घेऊन बैठक मारी. कधी कधी त्यानं एखादं भजन म्हणण्याचा बिंबाला आग्रह करावा आणि सतरंजी जरा साफसूफ करून त्या पसाऱ्यातच तिला बसायला लावावं. लखूची बायको मंजुळा अशिक्षित होती, परंतु दिलरुबा वाजवण्यात लखूनं तिला तरबेज केलं होतं. मंजुळानं दिलरुबा हाती घ्यावा, लखूनं तबल्याखाली चुंबळ ठेवावी, डग्गा मांडीवर घ्यावा आणि बिंबाला म्हणावं, हां म्हणा. बिंबानं सुचेल ते भजन म्हणावं. त्या तिघांनी त्यात रंगून जावं. दुकानाच्या फळ्या लावलेल्या असत. बाहेर किती लोक गाणं ऐकायला जमत ते त्यांना कळत नसे. त्या घटकेपुरतं एक स्वतंत्र चिमुकलं जग त्या तिघांपुरतं निर्माण होई. बिंबा आपलं दुःख विसरून जाई. थोड्या दिवसांनी लखूच्या बिराडालगतची एक खोली रिकामी झाली. त्यानं ती बिंबासाठी घेतली. विठोबा ताईंना घेऊन आला. बिंबानं आपलं बिराड थाटलं. मायलेकी पुन्हा एकत्र राहू लागल्या. बिंबाचा सारा दिवस नोकरीत जात असे. घरी परत गेल्यावर आईचा सहवास आणि लखू मंजुळा यांची संगती तिला मिळत असे. पगाराचे 85 रुपये पुरवणे सोपं नव्हतं, परंतु काटकसर करून ओढाताण सोसून कर्ज न करता कसंबसं जगता येत होतं. नाईलाज म्हणून पुस्तकांच्या दुकानातल्या त्या नोकरीत बिंबानं स्वतःला रुळवून घेतलं होतं. अशा तऱ्हेनं तिचं जीवन चाललेलं असताना एके दिवशी वासुदेव तिच्या आयुष्यात प्रविष्ट झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.